चला तर मग मंडळी कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्या कार्यक्रमाचं नाव काय माहितीये ना? चला बसूया, कार्यक्रमच करूया. तर सर पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की हे जे काही तुमचं चिरतरुण असं तारुण्य आहे हे कसं काय टिकून आहे, अजून काय खाता तुम्ही त्याच्यासाठी? एका शब्दात सांगायचं झालं तर सेल्फ डिसिप्लिन. अच्छा. हा म्हणजे तुम्ही जर खूपच काटेकोरपणे नियमांनी जर वागलात तर नियम पाळले तर तुम्हाला काही अशक्य नाही आहे. अच्छा. आणि विशेषतः जास्ती म्हणजे आता सिनेमा आणि टी व्ही याचं टायमिंग सकाळी 9 ते रात्री 10:30. बरोबर. एवढं करूनही तुम्हाला मेंटेन करायचं आहे. फक्त माझा एवढाच मेसेज आहे सगळ्यांसाठीच की 1 तास 24 तासातला स्वतःसाठी काढलाच पाहिजे. आणि जर तो तुम्ही काढला नाही तर तुम्हाला निसर्ग तो 1 तास काढायला लावतो आणि मग नंतर लोक ते फॉलो करतात. ती टांगती तलवार ठेवण्यापेक्षा तो सुरुवातीपासून 1 तास ठेवला तर तुमचं सुखकर आयुष्य होतं. अच्छा, म्हणजे 1 तास स्वतःसाठी काढायचं. हा म्हणजे त्यातला प्राणायाम म्हणा किंवा मेडिटेशन म्हणा किंवा वॉक म्हणा, जिम म्हणा. गरजेचं नाही आहे की तुम्ही जिमला जायला पाहिजे, आमच्या इथं गरज नाही. म्हणजे तुम्ही आउटडोअरला गेलात मराठी पिक्चर शूटिंगला, तुम्ही पण कलाकार आहात तर तुम्ही तिकडे रोडला चालू शकता, मुंबईमध्ये चालू शकता. गरज नाही आहे की मोठ्या मोठ्या जिमला जायला पाहिजे किंवा पण 45 मिनिटाचा वॉक केलेत ना तर तुम्ही 90 वर्षापर्यंत फिट राहाल आणि पॉझिटिव्ह राहाल. म्हणजे माणसानं चालायला पाहिजे. बरोबर आहे. नुसतं घर चालायला पाहिजे ह्याच्यासाठी शूटिंग करू नका, तर आपण पण चालायला पाहिजे. वा वा. पण खायचं काय, म्हणजे खाण्यासाठी एक पर्टिक्युलर असा एखादा नाही माझ्या मते मी जनरलच सगळ्यांसाठी सांगतो की खाताना सगळं खा पण 80% खा. 80%. आपल्याकडे 120% खाल्लं जातं. गरज आहे खूपच छोट्या पोर्शनची, पण आपल्याकडे मुळात जास्ती खाल्ल्यामुळे अपचनाचा त्रास होतो. मग खाल्ल्यानंतर 2-2.5 तास तुम्हाला पचायला वेळ. म्हणजे पूर्वी चालायचं की संध्याकाळी 7ला का खाणं खायचे, कारण 9:30 पर्यंत जेवण पचलं की माणूस झोपायचा, लवकर पहाटे उठायचा, मंदिरात जायचा, शेताकडे जायचा आणि तेवढा वॉक व्हायचा, चालणं व्हायचं. आता ते काही होत नसल्यामुळे आणि बोलायला सोपं आहे की वॉक कधी करायचं. तर आमच्याकडे आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की लाईटमन आहेत, स्पॉट बॉयज आहेत, ती पण माणसंच आहेत, हेअर ड्रेसर दिदी आहे, मेकअप दिदी दादा आहेत. मी त्यांना एवढं सांगतो की तुम्ही जेव्हा येता त्यावेळेला आता मडला शूटिंग करायचं असेल तर तुम्ही 2 स्टॉप अलीकडे उतरा आणि चालत या. बरोबर. हा सुद्धा व्यायामच आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे तुमचं खाणं पण पचलं, ब्लड सर्क्युलेशन झालं, तुम्ही फिट राहता आणि पॉझिटिव्ह राहता. वा वा. पण पपई खायला पाहिजे असं एक तुमचं म्हणणं असतं प्रत्येक वेळी. तर त्याचं काय रहस्य आहे? म्हणजे मी आपल्याकडे काय होतं, सुरुवातीला एखादी गोष्ट नवीन आली मार्केटमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये की पहिल्यांदा त्याच्याबद्दल चर्चा होते. बरोबर. मग त्याची टिंगल होते. बरोबर. नंतर त्याला विरोध होतो. बरोबर. आणि मग तीच गोष्ट खूप कौतुकाने हिट झाली, सुपरहिट झाली की ती डोक्यावर घेऊन लोक वावरतात. बरोबर. मी सुरुवात केली पपई, त्याच्याहून ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. पण मी फोकस्ड होतो, मला माहिती होतं त्याचं महत्व काय. आज तुम्ही इंडस्ट्रीत कुठल्याही लेडीज किंवा जेंट्स कलाकाराच्या डब्यात बघितलं तर तुम्हाला 99.99% पपई मिळणार. पपई मिळेल. पण मी काय म्हणतो, तुम्ही म्हणजे फ्लॉवर का नाही खात? पपई सोडा, फ्लॉवर खा असं माझं म्हणणं आहे. नाही, फ्लॉवर पण चांगला आहे, पण पपईचे फायदे जे आहेत ते आपल्या इंडस्ट्रीतल्या लोकांसाठी. म्हणजे आता मी कलाकार आहे तर माझा चेहरा दिसणं लोकांना खूप महत्वाचं आहे. तो टवटवीत पाहिजे किंवा डागाळलेला नको. तर नुसती पपई खाऊन नाही तर पपईतला जो गर आहे तो सुद्धा चेहऱ्याला लावल्यानंतर तुमच्या ग्लो येतो. म्हणून पपईचा फायदा आहे. पपई बऱ्याच गोष्टींसाठी मी पडवळ खाऊया ना, कसं बारीकच असतं असं, त्याच्यामुळे त्याच्याने सुद्धा बारीक व्हायला होऊ शकतो. नाही, खायला सगळंच पाहिजे. म्हणजे सगळ्या भाज्या खायला पाहिजे, पण एकेकाची खासियत असते ना, तशी माझी पपई खासियत. पपई खासियत आहे. म्हणजे काय आहे, थोडक्यात काय आहे की मला बाकी सगळ्या एजन्सी सोडून पपईचीच एजन्सी घ्यायला लागणार आहे. माझ्याकडे जरा मी एक एजन्सी घेतली होती त्याच्यात पडवळ बिडवळ सगळं पपईत नव्हतं. ऍड करा. तुम्ही म्हटलं तेवढं सोडून जर आलात, जर सरकलात बाजूला तर माझा बिझनेस वाढेल. म्हणून मी बाकी काय, पपई सुरू करा, डबल बिझनेस होणार. पपईने डबल बिझनेस होणार. वा वा वा. बरं, एक तुम्ही आता अनेक वर्ष हिरो म्हणून इथे काम करतात, अनेक रोमॅन्टिक सीन सुद्धा तुम्ही करत असतात. आता ते केल्यानंतर घरी जाऊन बायकोला कसं काय तुम्ही पटवता मग? सुरुवातीला हा म्हणजे अगदीच मी बरेच वर्ष काम करतोय. म्हणजे जवळजवळ वर्षा उसगावकर, अलका कुबल आठले
ती खुशबू तावडे हो. इथपर्यंत एक 40 हिरोईन्स झाल्या. बापरे. त्या हिरोईन्स बरोबर काम करताना एक तर खरं टेक्निकल गोष्ट आहे बरोबर. आणि विश्वासाचा प्रश्न आहे. म्हणजे तुमच्या पार्टनरचा तुमच्यावर विश्वास असेल तर ह्या गोष्टी घडत नाही. अगदीच सुरुवातीला असं वाटायचं की हे काय नवीन असताना, पण जेव्हा लक्षात आलं की हा एक टेक्निकल भाग आहे, प्रोफेशनचा भाग आहे आणि सगळ्या जेवढ्या नशिबाने माझ्या वाट्याला हिरोईन्स आल्या त्या अत्यंत सच्चिल, छान स्वभावानी, खूप चांगल्या. को पार्टनर म्हणून ज्याला आपण म्हणतो ना की चांगलं असणं गरजेचं असतं, बरोबर, ज्यांचे काही इश्यू नसतात, वादविवाद नसतात, वागणं उत्तम असतं, तशा माझ्या वाट्याला सगळ्याच चांगल्या हिरोईन्स आल्यामुळे हा कधी प्रसंग आलाच नाही की कोणाला शंका येईल. बरोबर आहे. मी तुम्हाला सांगतो, माझ्याबरोबर पण असंच झालं. माझ्या बायकोला कळला मी दुसऱ्या बाई बरोबर आहे म्हणून, ती तिकडनं मला मारायला निघाली. मी काय आयडिया केली, मी पळालो नाही. तिकडची वेटर बिटर सगळी 4 लोक होती, त्यांना असे कॅमेरे उघडून दिले. त्यांना सांगितलं हे बघा इथे शूटिंग चाललंय म्हणून आपण दाखवायचा. हो, अच्छा, बघ आता आपल्याला सांगायला लागत नाही, आपण काय शिकत असतो, सिनियर कडनं शिकला पाहिजे सतत. असं हे पुढे पाठवा कलाकारांना, हे जरा उपयोगाला येऊ शकतं. वा वा. बरं, आणखीन एक प्रश्न असा आहे की तुम्ही कधी असं म्हणजे रिअल मध्ये शूटिंग वगैरे केलेलं आहे का? रिअल मध्ये म्हणजे शूटिंग? मी कुठल्याही प्रकारचं शूटिंग तुम्ही केलेलं आहे? नाही, आम्ही जे करतो ते शूटिंग करतो. ते का म्हणजे ठॉक वालं का हे कॅमेरावालं? अच्छा, हे 2 वेगळे वेगळे आहेत काय? म्हणजे हे शूटिंग म्हणजे आपलं कॅमेरा समोर जे करतो ते शूटिंग. अच्छा, ते शूटिंग तुम्ही करता. आणि हे वालं शूटिंग तुम्ही? नाही, हे वालं सिनेमात करतो. अच्छा. खरं नाही केलं कारण अजून लायसन पण नाही मिळाले. अच्छा. आणि मी जर त्याच्या विरुद्ध आहे याचं कारण हे नसावं तुमच्या आयुष्यात. अच्छा. यांनी बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडतात. अच्छा. हो. म्हणजे ते फक्त शासनाकडे किंवा ते जे डिपार्टमेंट आहे, आपण ज्याला म्हणतो सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, त्यांच्याचकडे ते बरं वाटतं. आमच्या घरात सगळे वापरतात. मी गोळ्या घ्यायला नकार दिला मागच्या वेळी, तेव्हा ह्यानेच दिल्या होत्या. डॉन आहात ना, तुम्हाला लागणारच आहे. पण तुम्ही आलात, तुमचा इथे वेळ दिलात, त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आणि मजा आली तुमच्यावर गप्पा मारून. अशात तुम्ही टवटवीत दिसत राहा. आणि पडवलची माझी एजन्सी आहे, ती सुरू करा तुम्ही आता खायला. ओके, धन्यवाद. धन्यवाद.